जोपर्यंत तुझं ट्रेनिंग आहे, तुला कधी काही कोणत्याही प्रकारची समस्या आली, तू कधीही माझ्याकडे ये. पण त्याला एक गोष्ट मी सांगितली, फक्त ट्रेनिंग करत असताना एक इमानदारीनं आणि कष्टानं कर. तुला असं उद्या वाटायला नको की माझ्या गावाकडचे इथे एक शिक्षक आहेत तर मला कोण काय म्हणेल. फक्त ज्यावेळेस मी तुझी टेस्ट घ्या करता येईल त्यावेळेस तू फक्त फेल नाही झाला पाहिजे याची काळजी घे. तर त्यानं खरोखर इतक्या चिकाटीनं मेहनतीनं रात्री सुद्धा तो मेहनत करत होता, कारण की त्याला माहिती होतं की आपल्या इथे सर आहे, त्यांची बेइज्जती व्हायला नको. तो इतका कष्टाळू, त्याला कोणतंही काम दिलं इतका मेहनतीनं करायचा. त्याची माझी ओळख फक्त फर्स्ट टाइम पुणे या ठिकाणी झाली होती. त्याच्यानंतर त्याचा स्वभाव इतका प्रेमळ मनमिळावू होता की ज्यावेळेस मी सुट्टीवर आलो तर मी या रोवण्या गावामध्ये त्यांच्या घरी 2 वेळेस येऊन गेलो. खूप बरं वाटलं. आणि त्या काकांचा स्वभाव पण एवढा चांगला होता की ज्यावेळेस ही घटना घडली मी त्यांना फोन करण्याची मला हिंमत झाली नाही आणि त्यांना मी फोनही केला नाही. परंतु ज्यावेळेस परवाच्या दिवशी त्यांनी मला मेसेज टाकला, मी बघितलं, मी पुण्याला होतो. मी पुण्याहून जर परवा दिवशी त्यांनी मला सकाळी मेसेज टाकला त्याच दिवशी मी रात्री निघालो आणि इथं घरी पोहोचलो. कारण की माझं भाग्य समजतो मी की वीर जवान कैलास भाऊ ढोके यांच्या पुतळ्याचे जे अनावरण आहे त्याला माझी उपस्थिती लाभ